चांगली वेळ येण्यापूर्वी मिळतात हे शुभ संकेत. महालक्ष्मी धनाची देवी आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. जीवनात सदैव सुख शांती राहते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्य वाढीबरोबरच माणसाचा मान सन्मानही वाढतो. अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते. देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते. ज्योतिषशास्त्र असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभ चिन्हे दिसू लागतात. जर तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे. चला या चिन्हाबद्दल जाणून घेऊया. पहिले लक्षण असं आहे की जर पक्ष्यांना आपली घरटे झाडाच्या जाळीवरच बनवायची आवडत असली तरी आजच्या काळात जागेअभावी पक्षी घराच्या खिडक्या, आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटी बनवतात. असे अनेकदा दिसून येते. अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळे आपल्या घरी बनवतात. तुम्हाला माहिती आहे का की घरात कोणाचं घरटं असणं किंवा पक्ष्याचे घरटं बनवणं इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात. वास्तुशास्त्र पक्षी किंवा कीटकाचे घरटे बनवण्याचे शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितले आहे. जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्ष्याने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या तुमच्यासाठी शुभ आहे की आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. दुसरं लक्षण म्हणजेच दुसरा संकेत असा आहे की जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या, वर्तुळ बनवून त्यांना काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल. जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग हे एक शुभ संकेत आहे. हे लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे. एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल, तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल. मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात. जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा. असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोचला आहे. मग मुंग्या आपोआपच परत येतील. तिसरं लक्षण म्हणजे तिसरा संकेत जर स्वप्नामध्ये झाडू, घुबड, बासरी, हत्ती, मुंगूस, शंख, नाग, गुलाब, तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे. तर चौथा संकेत आहे सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणे सुरू होते. खूप कमी लोकांना हे माहीत असेल की घरात पाल दिसणे हे शुभ मानले जाते. खास करून जर तुम्हाला पाल घरच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईल. मान्यतेनुसार सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत, हकलून देतात. पण तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे शुभ संकेत मानले जाते. जर घराच्या मंदिरात दिसली तर अधिक शुभ मानले जाते. हे महालक्ष्मीजीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते. जर पाल एखाद्याच्या पाठलाग करताना दिसेल तर घरातील प्रगतीचे लक्षण आहे. तसंच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते. हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे. तर पाचवा संकेत असा आहे की जेव्हा आपले हात पाय खाजवतात म्हणजे आता पायांना खाज येते तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हातापायांना खाज येण्यामागचे काही शुभ अशुभ चिन्हे दडलेली असतात. तथापि याकडे आपण यावेळी फारसे लक्ष देत नाही. परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकुनशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात की धनलाभ होणार आहे. चला जाणून घेऊयात कोणता हात खाज येण्यासाठी शुभ आहे. तर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर शुभ लक्षण आहे आणि याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे. धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की सुख समृद्धी येणार आहे. तर सहावा संकेत असा आहे की स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. बरेच लोक स्वप्न पाहतात. विशेषतः लोकांना रात्री जास्त स्वप्ने पडतात. काही स्वप्ने वाईट असतात तर काही चांगली असतात. काही खूप भीतीदायक असतात की जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतात. तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात. अनेक जणांना स्वप्नात
स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते. जर तुम्हाला सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो. आणि लागोपाठ असे दृष्ट तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या की आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे. तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहेत. जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर हा असा संकेत आहे की तुम्ही लवकरच खूप श्रीमंत होणार आहे. तर आता पाहूया 7वं संकेत. जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहेत. 8वा संकेत. जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसला असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळतील. माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे. आणि 9वा संकेत. घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते. घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत. घुबडाला रात्रीचा राजा म्हटलं आहे. शकुनशास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आहे आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते. जसे की तुम्ही प्रवासात जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसला तर धन मिळण्याचे संकेत आहे. तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते. यामुळे घराची प्रगती थांबू शकते. तर 10वा संकेत आहे. असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर महालक्ष्मीचे आगमनाचे लक्षण आहे. काही तर महत्त्वाचे शुभ संकेत. ब्रह्ममुहूर्तावर झोप उठणे. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल होणार आहेत. म्हणजेच तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे असे मानले जाते. अचानक आनंदी वाटू लागणं. आयुष्यात काहीच होत नाही असं वाटत असताना अचानक एक दिवस मन प्रसन्न आनंदी वाटणं. याचा अर्थ असा की नशिबाने तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं लिहिलं आहे आणि लवकरच तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे असे म्हटलं जातं. तर गायीचं येणं. जर तुम्ही जेवताना गाय आली किंवा गायीचा हंबरण्याचा आवाज ऐकू आला तर हे शुभ संकेत आहेत. शिवाय पक्ष्यांचा आवाज देखील शुभ संकेत आहे. घरात लहान बाळ असणं. जर घरातील लहान बाळाला पाहून तुम्हाला आनंद होत असेल तसेच ते बाळ तुम्हाला काही सकारात्मक गोष्टी सांगत असेल तर हे चांगले संकेत आहे. स्वप्नात मंत्राचा उच्चार ऐकू येणे. जर तुम्हाला स्वप्नात मंत्र ऐकू येत असतील तसेच गायत्री मंत्र, घंटा, शंख याचा आवाज ऐकू येणे याचा अर्थ काहीतरी चांगलं घडणार आहे असा होतो. तर कर्जमुक्त होणं. कर्जमुक्त झाल्यावर मनात जे सकारात्मक विचार आणि भावना येतात ते तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन करतात. ज्याचा अर्थ असा होतो की आयुष्यात काहीतरी चांगले होणार आहे. शरीरातील एखाद्या अवयवाचं फडफडणं. पुरुषामध्ये डावा डोळा फडफडणे हे शुभ मानले जाते. तर याच्या विरुद्ध महिलांचा उजवा डोळा फडफडणं हे शुभ मानले जाते. हे देखील आयुष्यात काहीतरी चांगले होण्याचे संकेत आहेत. घरातून बाहेर पडताना हिरव्या भाज्या, हिरवे गवत दिसले की तुमचे रखडलेले काम पूर्ण होणार आहे असा संकेत आहे. घरातून बाहेर पडताना आपल्याला एखादा पुरुष किंवा स्त्री हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर हा देखील आपल्यासाठी शुभ संकेत मानला जातो. तर अचानक मंदिरातील पूजा किंवा आरती ऐकू येऊ लागली तर हे शुभ लक्षण मानले जाते. घरात सफेद कबूतर देखील भविष्याच्या दृष्टीने शुभ संकेत असा मानला जातो. तर हे आहेत आणि चांगली वेळ येण्यापूर्वी हे संकेत आपल्याला मिळतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.